अजित पवारांचं काल आव्हान, आज थेट कोल्हेंच्या मतदारसंघात पाहणी दौरा। अमोल कोल्हेंना चॅलेंज दिल्यानंतर आज दादांकडून स्वतः विकास कामांची पाहणी। कालच्या चॅलेंजचा आणि आजच्या पाहणीचा संबंध नाही, माझा दौरा पूर्वनियोजित, अजित पवारांचं स्पष्टीकरण। शिरूरचे खासदार अमोल कोल्हे थोड्याच वेळात शरद पवारांना भेटणार। दादांच्या आव्हानानंतर अमोल कोल्हे शरद पवारांची भेट घेणार। अमोल कोल्हेंची प्रतिक्रिया त्यांनाच लखलाभ। काल शिरूरबद्दल जे ठरलं ते फायनल, अजित पवारांनी ठणकावलं। वंचितच्या राज्य कार्यकारिणीची आज बैठक, आगामी निवडणुकांवरती प्रकाश आंबेडकरांच्या उपस्थितीत बैठकीत चर्चा होणार। जागा सोडा, मोदींना घालवायचं आधी ठरवा, प्रकाश आंबेडकरांचं आवाहन। तो लोकसभेसाठी मवियात युती न झाल्यास ठाकरे गट आणि आम्ही 24 जागांवर लढू, आंबेडकरांचं वक्तव्य। देशात फक्त मोदींचीच हवा, आम्ही लोकसभेत 40हून अधिक जागा जिंकणारच, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा दावा। विरोधक निवडणूक लढणार आणि हरणार, ठाकरे गटाचा एकही खासदार निवडून येणार नाही, नारायण राणेंचा हल्लाबोल। सुनील देवधर यांची पुणे लोकसभेसाठी जोरदार तयारी, भाजपच्या जुन्या कार्यकर्त्यांची घेतली बैठक, येत्या 2 महिन्यात पुण्यात शक्ती प्रदर्शन करणार। ठाणे जिल्ह्यामध्ये सगळ्यांनी मुख्यमंत्री बनून काम करा, श्रीकांत शिंदेंच्या कल्याण डोंबिवली मतदारसंघात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं नागरिकांना आवाहन। एकमेकांवरच्या टीकेला फुलस्टॉप द्या, छगन भुजबळांवरील टीकेवरून गिरीश महाजन यांचं जरांगेंना आवाहन। माजी मंत्री सुनील केदार यांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी होण्याची शक्यता, नागपूर जिल्हा बँक घोटाळा प्रकरणात केदार दोषी, 5 वर्षांची शिक्षा। सलीम कुत्ता प्रकरणात बडगुजरांची आज नाशिक पोलिसांकडून चौकशी, सुधाकर बडगुजर आपल्या वकिलांसोबत चौकशीला हजर राहणार। अयोध्येच्या तात्पुरत्या मंदिरात 20 जानेवारीपासून दर्शन पूजा बंद, राम मंदिराच्या लोकार्पणाची जय्यत तयारी सुरू। अयोध्येतील शरयू नदीकाठी आकर्षक विद्युत रोषणाई, भक्तांसाठी स्क्रीनवरती रामायणासही प्रसारण, उद्घाटनापूर्वीच देशभरातून भाविक अयोध्या नगरीत। कोल्हापूरच्या श्री क्षेत्र नृसिंहवाडी दत्त जयंतीचा मोठा उत्साह, हजारो भाविकांची दर्शनासाठी गर्दी, भाविकांच्या अलोट गर्दीनं कृष्णा काठ फुलला। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना जपानच्या कोयासन युनिव्हर्सिटीकडून मानद डॉक्टरेट पदवी, आज मुंबई विद्यापीठात डॉक्टरेट पदवीनं सन्मानित करणार। राज्यात कोरोना बाधितांची संख्या 168 वर, JN1 व्हेरियंटचे ठाण्यात 5, पुण्यात 3, सिंधुदुर्गात 1 रुग्ण। भारत दक्षिण आफ्रिकेत आजपासून पहिला कसोटी सामना, आफ्रिकेत पहिल्यांदा कसोटी मालिका जिंकण्यासाठी भारतीय संघ सज्ज। मानवी तस्करीच्या संशयावरून फ्रान्समध्ये थांबवलेलं विमान मुंबईत दाखल, 276 प्रवाशांची सुखरूप सुटका, तपास यंत्रणा आणि एअरपोर्ट इमिग्रेशनकडून चौकशी सुरू।